सर. ओके. आपण काल निसर्गोपचाराबद्दलची आता आपण बरीच माहिती घेतली. म्हणजे निसर्गोपचार म्हणजे काय, किंवा ते 5 तत्व, प्रत्येक तत्वाचा आपण निसर्गोपचारामध्ये कसा उपयोग करून घेतो, आणि त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत, ते पण आपण काल बघितलं. बरोबर. तर आता हे निसर्गोपचाराचा अभ्यास केल्यानंतर त्याचा भारतामध्ये प्रसार कोणी केला, किंवा ते प्रसार करणारे किंवा त्याच्यासाठी आयुष्यभर आपलं कार्य झटणारे कोण कोण लोक आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्याची नावं घेताना तुम्हाला कोणती कोणती नावं आठवतात, माहिती आहेत आपल्या भारतामध्ये निसर्गोपचाराचा प्रसार करणारे? सुवर्णताई, माधुरीताई, काय सांगाल? कोणी कोणी प्रसार केला? थोडीफार नावं माहिती असतील तर सांगा बरं. माधव बाग. अ माधव बाग. माधवबाग हे आयुर्वेदिक सेंटर आहे, ते निसर्गोपचाराचं केंद्र नाहीये. आयुर्वेदिक आहे ते. मॅडम ही ते विच आता त्याचं गावाचं नाव येणार नाही, परंतु ते विनोबांचे भाऊ पुण्याच्या जवळ एक आहे. ते हम्म. विनोबांच्या भावाने चालू केलं होतं. आता त्याचं नाव मला येत नाहीये, पण माझे गुरुजी तिथे गेलेले होते. बरोबर. आणि विनोबा विनोबा भावे आहेत की नाही निसर्गोपचाराचा प्रसार करणारे? हो, आणि खुद्द गांधीजी पण आहेत. गांधीजी पण आहेत, बरोबर. हं. तर असे बरेच काही जण आहेत, वेगवेगळ्या आपल्याला राज्यांमध्ये त्यांनी प्रसार केलेला आपल्याला आढळून येतो. तर आता आपण एक त्याच्यापैकी आपण अभ्यास करणार आहोत. तर विठ्ठलदास मोदी, डॉक्टर विठ्ठलदास मोदी यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हम्म. तर डॉक्टर विठ्ठलदास मोदी यांचा जन्म 25 एप्रिल 1912 रोजी गोरखपूर UP येथे झाला. हम्म. अ, त्यांनी 1940 मध्ये नेचर क्युअर हॉस्पिटल, आरोग्य मंदिर, त्याची स्थापना केली. 1962 मध्ये गोरखपूर येथे गोरखपूर स्कूल ऑफ नॅचरल थेरप्युटिक्सची स्थापना केली. 40 आणि 62 मध्ये हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक वातावरण, त्यांच्या वातावरणामध्ये आता कुठलंही निसर्गोपचाराचं जर हॉस्पिटल असेल तर त्याला नैसर्गिक वातावरण असणं अपरिहार्य आहे. त्याच्यात त्यांच्या किती 140 खाटा आहेत, आणि शाळेमध्ये दरवर्षी 70 ते 100 विद्यार्थ्यांना निसर्ग उपचाराची तत्व आणि सराव यांचं प्रशिक्षण दिलं जातं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये, आता त्यांच्याबद्दल थोडी माहिती जर आपण घेतली तर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. अखिल भारतीय प्रतिष्ठेसाठी म्हणजे ते वचनबद्ध निसर्गोपचारक बनले. म्हणजे त्यांनी निसर्गोपचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ते वचनबद्ध झाले. आता त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे मल्टी डायमेन्शनल होतं, आपण बहुआयामी म्हणतो ना तसं. निसर्गोपचारक होते, ते साहित्यिक होते, आणि परोपकारी सुद्धा होते. मरेपर्यंत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यना ध्यानाचे ते विशेष शिक्षक राहिले. विपश्यना ध्यानाबद्दल त्यांनी प्रसार केला, आणि त्याच्याबद्दल त्यांनी विशेष लोकांमध्ये अ, माहिती आणि प्रसार केला त्यांनी. ऑल इंडिया नेचर क्युअर काउन्सिलचे 3 वेळा उपाध्यक्ष होते. निसर्गोपचारातील एक मिनिट. निसर्गोपचारातील संशोधन कार्यासाठी नेचर क्युअर रिसर्च काउन्सिलचे 3 वेळा भारताच्या आरोग्य मंत्र्यांचे सल्लागार बनले. म्हणजे नुसतं त्या नेचर क्युअर काउन्सिलचेच उपाध्यक्ष नाही झाले, तर आरोग्य मंत्र्यांचे सुद्धा ते 3 वेळा सल्लागार झाले. उत्तर प्रदेश राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या नेचर क्युअर मधील महाविद्यालयीन प्रशिक्षणाच्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. त्यांनी हा निसर्गोपचार सेंटरचे आपण जो काही अभ्यास करतो तर त्याचा अभ्यास कसा असला पाहिजे त्यांनी त्याची म्हणजे समितीचे ते सदस्य होते.
गांधी नेचर क्युअर कॉलेज हैदराबाद, जे भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे. तर त्याचे एमेरिट्स लेक्चर त्याचे लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं. डॉक्टर मोदींच्या कर्जत हेल्थ रिसॉर्टचे, त्यांचं जे दुसरं आरोग्य मंदिर आहे त्याचे आजीवन ते सल्लागार होते. म्हणजे आता कुठे कुठे त्यांनी म, आता आपल्याला त्यांची माहिती लिहिताना निसर्गोपचाराशी संबंधित आपल्याला माहिती माहिती पाहिजे. मग असे जे व्यक्तिमत्व आहेत तर ते कुठल्या त्यांनी कुठल्या कुठल्या कॉलेजेस निसर्गोपचार केंद्रांची स्थापना केली, त्याच्यानंतर ते कुठे कुठे निसर्गोपचार कौन्सिलचे अध्यक्ष होते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आरोग्य संपादित मासिक, त्यांनी जे मासिकाचं संपादन केलं, तर आरोग्य मासिक त्यांनी चालवलं. 1947 पासून ते प्रकाशित होत आहे. सुमारे 12,000 त्याच्या प्रती प्रसारित झाल्या. तसेच जीवन सखा आणि जीवन साहित्य मासिकांचंही त्यांनी संपादन केलं. आरोग्य मालिकेचे 27 प्रकाशनं ही उपलब्ध आहे. त्यांनी नेचर क्युअर वरती अनेक पुस्तकं लिहिली. निसर्गोपचारावरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. रोगों की सरल चिकित्सा हे त्यांचे सर्वत्र प्रशंसनीय पुस्तक आहे. 14 आवृत्त्यांमध्ये ते प्रकाशित झाले आहे. त्यांची इंग्रजी आवृत्ती नेचर क्युअर फॉर कॉमन डिसीजेस हे त्यांचं प्रसिद्ध आहे. दुग्धकल्प म्हणजे दुधाचे उपचार कल्प करून त्याचा म्हणजे उपचार केले जातात, तर ते त्यांनी लिहिलं. त्याच्यावर पुस्तक त्यांनी लिहिलं. जिने की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि शेवटी यादे, यांचे पुस्तकं मोस्टली सगळे हिंदीमध्ये आहेत. सुखामया बुढापा, आरामदायक सुखमय बुढापा, तर ते आरामदायक वृद्धापकाळ आपण मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं तर अशा प्रकारची त्यांनी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते तुरुंगात असताना त्यांनी अडॉल्फ जस्ट लिखित रिटर्न टू नेचर, अडॉल्फ जस्ट हा आपला निसर्गोपचारक आहे, तर त्यांनी त्याचं जे पुस्तक आहे रिटर्न टू नेचर, निसर्गाकडे परत जा, याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. त्याचं नाव प्राकृतिक जीवन की ओर. तसेच विद्वान तसेच बुद्ध बुद्ध सिद्ध तिसा यांनी लिहिलेल्या लाईफ ऑफ बुद्धाचे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर केले, ज्याचे नाव बुद्ध जीवन और दर्शन हे आहे. मी मगाशी म्हटलं की विपश्यनेचा त्यांनी खूप प्रसार केला. बुद्धाच्या जी शिकवण आहे त्याच्यावरती त्यांनी आचरण केलं. आणि त्यांचं निधन 23 मार्च 2000 रोजी त्यांचं निधन झालं. हम्म. आता ही झाली त्यांची म्हणजे जीवनाविषयकची माहिती. आणि त्यांनी काय काय आपल्याला निसर्गोपचाराशी संबंधित काय काय, मी त्यांचा फोटो पण दाखवते. हा त्यांचा फोटो दिसतोय तुम्हाला? फोटो दिसतोय? एक मिनिट. नाही नाही मॅडम, दिसत नाहीये. एक मिनिट एक मिनिट. आता आता दिसतोय का? दिसला? हो हो. हा. तर हा विठ्ठलदास मोदींचा हा फोटो आहे. ते काय झालं, दोन नोट्स मध्ये एका ह्याच्यात फोटो गेला आणि तो मला इकडनं इकडे ट्रान्सफर नाही करता आला. हा त्यांचा फोटो आहे, विठ्ठलदास मोदींचा. तर आपल्याला म्हणजे उपलब्ध माहिती एवढीच आहे. तुम्हाला अजून समजा जर मिळाली तर तुम्ही त्याच्यात नक्की ऍड करू शकता. आता हे त्यांना तुम्हाला कळलेलं आहे ना, त्यांचा जन्म मृत्यू साधारण प्रत्येक निसर्गोपचारकाचं अशा प्रकारे घ्यायला लागतं की जन्म मृत्यू, त्याच्यानंतर त्यांनी काय काय कार्य केलं, म्हणजे कुठल्या कुठल्या संस्थेशी ते अटॅच होते, त्यांनी पुस्तकं कोणती लिहिली, ते कुठल्या हुद्द्यांवरती होते, म्हणजे निसर्गोपचाराशी संबंधित वगैरे कुठल्या हुद्द्यांवरती होते, अशा प्रकारची माहिती. आता त्यांची ही एवढीच माहिती मला उपलब्ध झाली. आता आपण पुढे विनोबा भावेंवरती बघूया. ही समजलेलं आहे ना एवढं तुम्हाला?
हो, समजलंय. आता आचार्य विनोबा भावे यांचं नाव विनायक नरहरी भावे. हं? जन्म 11 सप्टेंबर 1895. आता तुम्ही बघा साधारण आपल्या या शतकाच्या आधी आणि शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1900 त्या त्या सुमारासच यांचे सगळे जे कोणी आहे गांधीजी म्हणा, विनोबा भावे म्हणा, आता विठ्ठलदास मोदी म्हणा, 1900च्या सुरुवातीलाच त्यांचे जन्म झालेले आपल्याला म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी सांगते. वडील नरहरी शंभू, आई रुक्मिणी देवी, जन्मस्थान गागोदे, महाराष्ट्र. मृत्यू 15 नोव्हेंबर 1982. त्यांचं कुठलं पुस्तक प्रसिद्ध आहे गीतेवरचं, माहितीये का? गीतेवरचं कुठलं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे? गीताई. गीताई. हम्म. मराठीमध्ये म्हणजे त्यांनी आपल्या भाषेमध्ये लिहिले म्हणजे खूप छान पुस्तक आहे ते त्यांचं. त्यांचा मृत्यूचं ठिकाण वर्धा, महाराष्ट्र येथे झाला. आता त्यांची माहिती आपण थोडक्यात घेऊया. विनोबा भावे यांचे वडील म्हणजे ते कुठे कुशल विणकर होते. त्यांची आई ख्रिश्चन म्हणजे धर्मनिष्ठ ख्रिश्चन होती. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना बडोद्याला राहावं लागलं आणि त्याच्यामुळे आता त्यांचं संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजोबांनी म्हणजे घेतली. आजोबांकडे ते राहिले आणि त्यांच्यावरती त्यांच्या आईचा म्हणजे मनावरती आईचा जबरदस्त प्रभाव होता. आणि अ, त्याचा परिणाम म्हणजे म्हणून त्यांनी लहान वयातच भगवद्गीता वाचली आणि ती समजून पण घेतली. भगवद्गीतेच्या या ज्ञानाने ते खूप प्रभावित झाले. यावेळी महात्मा गांधींनी नव्याने स्थापन केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या काही तुकड्या म्हणजे त्या त्याच्यातले काही जे काही भाग आहेत ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आणि ते विनोबा भावेनी यांनी वाचून दाखवले. आणि मग त्यावेळेला तुम्ही बघितलं की स्वातंत्र्याचा काळ होता आणि असं काही तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच त्रास होऊ शकतो अशी अशी स्थिती आपल्या देशामध्ये होती. आणि विनोबा त्यावेळी इंटरमिजिएटची परीक्षा देण्यासाठी मुंबईला जात होते. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अभ्यास सोडून दिला आणि महात्मा गांधीजींना पत्र लिहिले. आणि त्यांनी जे काही महात्मा गांधीजींनी त्यांचे विचार जे काही मांडले त्यांनी ते प्रेरित झाले आणि मग त्यांनी महात्मा गांधीजींना पत्र लिहिलं आणि त्याचं उत्तर पत्रासह महात्मा गांधीजींनी त्यांना अहमदाबादच्या कोचरब आश्रमात बोलवलं. म्हणजे त्यांनी जे काही उत्तर लिहिलेलं त्या पत्रासह महात्मा गांधीजींनी त्यांना अहमदाबादच्या या आश्रमामध्ये बोलवलं. 7 जून 1916 रोजी विनोबा भावे पहिल्यांदा महात्मा गांधीजींना भेटले आणि या भेटीमुळे त्यांचा शैक्षणिक अभ्यास थांबला. म्हणजे त्यांनी जे काय अभ्यास होता तो तिथे त्यांचा तुटला आणि नंतर ते महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली येऊन आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्येच त्यांनी आपलं कार्य म्हणजे केलं. म्हणजे त्यांच्या विचारांच्या त्यांनी प्रेरित झाले आणि त्यांना त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि आपलं पूर्ण आयुष्य आपल्या देशसेवेसाठी त्यांनी समर्पित केलं. आता सामाजिक त्यांचं आणि धार्मिक कार्य आपण जर याचा विचार केला तर वाई येथे त्यांनी प्रज्ञा पाठशाळा मंडळाचे संस्थापक आणि मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र, शांकर भाष्य, पातंजल म्हणजे ते वाईला त्यांनी प्रज्ञा पाठशाळा याच्यामध्ये हे सगळं त्यांनी म्हणजे वेद उपनिषदांचा सगळ्याचा अभ्यास केला. पातंजल योगसूत्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी आता ते कुठले शिवनामे, विकास सहस्त्रबुद्धे इत्यादी मंडळींबरोबर म्हणजे ते त्यांचे सहअध्यायी होते. दिनकर शास्त्री कानडे, महादेव शास्त्री दिवेकर हे प्रज्ञा पाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार आता त्याची थोडक्यात माहिती जी काय आहे अर्थात ही आपल्या निसर्गोपचाराच्या दृष्टीने महत्वाची नाहीये पण आपण त्या व्यक्तीबद्दल ज्या वेळेला जाणून घेतो आपल्याला फारच तुटपुंजी माहिती असते आणि म्हणूनच मी इथे पूर्ण वाचून दाखवते कारण का आपल्या देशातील ह्या व्यक्ती आहेत पण आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. तर ती आपण थोडीशी जाणून घेऊया.
सोमवार हा पाठशाळेचा सुट्टीचा म्हणजे अनध्ययनाचा म्हणजे सुट्टी. अनध्ययन म्हणजे सुट्टी, अभ्यास नाही करायचा. त्या दिवशी पाठशाळेची मेहनतीची कामे शिक्षक विद्यार्थी उरकत असत. प्रज्ञानंद स्वामींच्या समाधीस्थानाच्या सभागृहामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. म्हणजे आता या दिवशी करायचं काय, तर अंगमेहनतीची कामं करायची आणि तिथे सभागृहामध्ये चर्चा व्हायची शास्त्रावरती. आणि चर्चेचे विषय काय असत, तर सामाजिक, धार्मिक, तात्विक असे विषय असत. परंतु त्याच्याबरोबर जे प्रचलित त्या वेळेला जे काही राजकारण चालू होतं, तर त्याच्याबद्दलही विचार तिथे होत होते. दिनकर शास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतिकारकाच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त गटाचे सदस्य होते. म्हणजे तिथे जे दिनकर शास्त्री कानडे होते, तर ते सशस्त्र क्रांती करणाऱ्या गटाचे ते. विनोबांच्या प्रमाणेच त्यांचेही वक्तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांतीची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडत. आता इथे बघितलं तर हे क्रांतिकारक होते, ते काही अहिंसक पद्धतीने जाणारे नव्हते, पण विनोबा मात्र काय होते, अहिंसक. त्यांच्यावरती महात्मा गांधीजींचा पगडा होता, त्यामुळे ते अहिंसक रीतीने आपली मतं तिथे मांडत असत. 1917 साली हिवाळ्यामध्ये वाई येथे प्लेगची साथ उद्भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यात प्रज्ञा पाठशालेचे विद्यार्थी आणि शिक्षक 4 महिने राहिले. वेदांत व इतर शास्त्राचे पाठ त्यांनी एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाच्या आंब्याच्या झाडाच्या खाली उपनिषद आणि शांकर भाष्याचे उच्च स्वरामध्ये म्हणजे मोठ्यानी मोठ्यानी वाचन करत असत. हळूहळू सावकाश फेऱ्या मारित असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलानंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्वाची खूप खोल छाप पडली. विनोबांनी वेदांत विषयामध्ये खूप वेगाने 10 महिन्यांमध्ये प्रगती केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याच्या सविस्तर वृत्तांत त्यांनी महात्मा गांधीजींना कळवला. गांधींना हे वृत्तपत्र वाचून म्हणजे गांधीजी ते पत्र वाचून अत्यंत म्हणजे त्यांना की अरे एवढं कसा त्यांनी अभ्यास केला असं त्यांनी वाटलं. आणि त्यांनी काय म्हटलं, ए गोरख तूने मच्छिंद्रनाथ को भी जीत लिया. मच्छिंदर कोण होते, मच्छिंद्रनाथ कोण होते आणि गोरखनाथ कोण होते माहितीये का? मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ माहितीये का? मच्छिंद्रनाथाच्या नावावरून एक आसन पण आहे, कोणतं आहे बरं? हम्म, माहितीये का माधुरीताई? नाथ संप्रदाय नाथ संप्रदायातील आहेत ते मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ. तर गोरखनाथ हे शिष्य आहेत. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की गांधीजींनी की अरे शिष्या तू मला सुद्धा जिंकून घेतलंस. विनोबा वायून परत अहमदाबादला फेब्रुवारी 1918 मध्ये परतले. 1918 साली फ्लूची साथ देशभर पसरली. इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लूची साथ देशभर पसरली होती. लक्षावधी लोक या साथीला बळी पडले होते. त्यात विनोबाजींचे वडील आणि आई आणि धाकटा भाऊ दत्तात्रय हे सुद्धा आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीजींना कळल्यावर त्यांनी विनोबांना आईच्या शुश्रूषेकरता बडोद्याला जाण्याचा आग्रह धरला. विनोबा त्याच्यासाठी तयार नव्हते. गांधीजींनी त्यांचं मन वळवलं, परंतु आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले आणि वडील बरे झाले. विनोबा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहितांकडून अंत्यविधी संस्कार करून घेणे हे विनोबांना मान्य नव्हते, म्हणून ते स्मशानात गेले नाही. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला. म्हणजे ही थोडक्यात त्यांची माहिती. 1921 साली शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीचा सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीजींनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली. म्हणजे आता तुम्ही बघा हळूहळू त्यांचा
स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी उडी घेतली. म्हणजे आधी ते नुसते शिकतच होते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी आपला सहभाग त्यांचा होता. 8 एप्रिल 1921 रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. म्हणजे ते राहत कुठे होते? बडोद्याला. बडोद्यावरून ते बाईला शिक्षणासाठी आणि नंतर परत त्यांची रवानगी याच्यामध्ये वर्ध्याला झाली आणि मग वर्ध्यालाच त्यांनी आपलं कार्य सगळं तिथे त्याच ठिकाणी त्यांचं कार्य तिथे आहे. आतापर्यंत सबंध आयुष्य 1951 ते 73 पर्यंतची भूदान यात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत आपलं जीवन घालवलं. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या 8 किलोमीटर परिसरामध्येच आहेत. म्हणजे ते जिथे जात असत ह्या ठिकठिकाणी जिथे राहिले तिथे तो आश्रम असा फिरता त्यांच्या बरोबर त्यांनी ते आश्रमातून त्यांनी कार्य केलं. त्यांनी भूदान चळवळ सुरू केली. माहितीये का तुम्हाला ही भूदान चळवळ? ऐकलंय इतिहासामध्ये हो भूदान चळवळ? मॅडम, उदान चळवळ माहितीये. ओके. दिवसातले 7-8 तास सूत कातणं, विणणं आणि शेतकाम याच्यामध्ये त्यांनी घालवले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे असा त्यांचा सिद्धांत होता. शरीरश्रम निष्ठा हे त्यांच्या जीवन तत्वज्ञानाप्रमाणे महत्वाचे व्रत होते. म्हणजे प्रत्येकाने शरीरश्रम हे केलेच पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. 1930 व 32च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहात सुद्धा भोगलेला आहे. देशासाठी त्यांनी या गोष्टी सहन केलेल्या आहेत. 1940 साली महात्मा गांधीजींनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. प्रत्येक वैयक्तिक म्हणजे प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाने सत्याग्रहाचं आंदोलन केलं पाहिजे असं ज्या वेळेला त्यांनी हे केलं तर पहिला सत्याग्रही म्हणून त्यांनी विनोबाजींची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही म्हणून त्यांनी निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेला शत्रू मित्र समभावी. म्हणजे तुम्ही बघा ही किती मोठी गोष्ट आहे की शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल समभाव त्यांच्या मनामध्ये होता की कोण आवडता नावडता हा शत्रू, वैरभाव नाहीच किंवा अति प्रेम कोणाबद्दल असं पण नाही, सगळ्यांना समभाव. आणि आध्यात्मिक आपण बघितलेलं आहे. मी आधीचं का वाचून दाखवलं की त्यांची जीवनाचा आपण म्हणतो ना की आध्यात्मिक बैठक काय होती हे त्याच्यातून कळतं की त्यांनी वेद शास्त्र उपनिषद यांचा किती अभ्यास केलेला होता. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेला शत्रुमित्र समभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली होती. म्हणून विनोबांनी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना तारतम्याने विचार करणं महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी आध्यात्मिक बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून विनोबांची निवड त्यांनी केली होती. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदय परिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होतं. सत्यासाठी आग्रह धरताना समोरच्याचं हृदय परिवर्तन घडवून आणायचं असेल तर आपण त्याला रागावून त्याच्यावरती धाकट दपाशा करून नाही आपण करू शकत. त्याला प्रेमाने जिंकायला लागतं. बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी त्यांनी विनोबांची निवड केली होती. अशी महात्मा गांधीजींची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवन साधनेस वाहिलेल्या शत्रुमित्र भाव विसरलेला माणूसच असे हृदय परिवर्तन करू शकतो अशी गांधीजींची धारणा होती. 20 ऑक्टोबर 1940 रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधीजींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिलेली आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांनी सगळ्यांना ओळख त्यांच्या हरिजन साप्ताहिक गांधीजींचं होतं तर त्याच्यामध्ये करून दिलेली विनोबाजींची सगळ्यांना करून दिलेली होती. आता विनोबाजींचं थोडक्यात कार्य आपण जर बघितलं, विनोबाजींनी केलेले प्रयोग आर्थिक सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी ठरले. स्त्रियांवरील अत्याचार व त्यांची होणारी कुचंबणा विनोबाजींना व्यथित करीत होती. एक स्त्री शंकराचार्य झालेली मला पाहायची आहे. आता हा विचारच किती मोठा आहे. तुम्ही जर विचार केला त्या काळामध्ये की शंकराचार्यांच्या पदाला पोचलेली एक स्त्री झालेली मला बघायची आहे. कारण स्त्रियांना तेवढं म्हणजे उच्च स्थान तेव्हा थोडं दुय्यम स्थानच स्त्रियांना दिलं गेलेलं त्या काळामध्ये होतं. अजूनही आताच्या काळामध्ये सुद्धा मॅडम, विनोबा जेव्हा गेले ना
तेव्हा त्यांना अग्नी सुद्धा एका स्त्रीनेच दिला. हम्म बरोबर. त्यांच्या आईचा प्रभाव त्यांच्यावरती खूप होता आणि स्त्रियांना ते खूप उच्च पदावरती मानत होते. हम्म. हे वाक्य स्त्रियांना समान हक्क देण्याचेच द्योतक आहे. स्त्रियांच्या उपेक्षित आणि अपमानित जगण्याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी त्यांनी 1951 मध्ये ब्रह्मविद्या मंदिराची, आता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे, ब्रह्मविद्या मंदिर, त्याची स्थापना केली. स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवला जाणारा आश्रम हा महिला सक्षमीकरणाची साक्ष देतो आहे. म्हणजे ही किती मोठी गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये करून दाखवलेली होती. ब्रह्मविद्या मंदिरामध्ये स्त्रियांना आध्यात्मिक साधनेचे प्रयोग करण्याची प्रेरणा देण्यात येते. येथे देश विदेशातील साधिका एकत्रितपणे आध्यात्मिक साधना करतात. ब्रह्मविद्या मंदिरातील वास्तव्यासाठी ब्रह्मचर्य ही प्रमुख अट आहे. या आश्रमामध्ये कुणीही प्रमुख नाही, कुणीही मालक नाही आणि कुणीही नोकर नाही. स्वतःचे काम स्वतःच करायचे हा येथील शिरस्ता. आपल्यासारख्या लोकांनी अशा मंदिरात जाणं सोडाच, आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येकाने स्वतःचं काम स्वतः केलं तरी कितीतरी गोष्टी सुकर होतील, हो की नाही? आपण इतरांवर व समाजावरती भार होता कामा नये ही विनोबाजींची शिकवण असल्याने आश्रमातील सर्व कामे येथील साधिकाच करतात. आश्रमातील निवासींची भोजन व्यवस्था, साफसफाई, शेती, भाजीपाल्याचे उत्पादन ही कामे करीत येथील साधिका स्वयंभू झाल्या आहेत. म्हणजे एखादा आश्रम चालवायचा. एक मी ऐकलेली माहिती सांगू का? हा, सांगा ना. ते त्यांचं जे ब्रह्मविद्या म्हणजे श्री शंकराचार्यांचे जे विचार होते ना त्यांच्यामध्ये आलेले, तर ते त्यांना त्यांच्या आईकडनं लाभले होते. आई काय म्हणायची ना, की विनया, मला जर परवानगी असली असती ना मला संन्यास घेण्याची, तर मग मी जगाला दाखवून दिलं असतं की स्त्री संन्यासिनी कशी असते. अगदी बरोबर. अशाच मातेच्या ठिकाण म्हणजे पोटी असा पुत्र जन्माला येऊ शकतो. खरंच आहे. आता एखादा आश्रम आपण जर चालवायचा म्हटलं तर तिथले जे निवासी आहेत तर त्यांना खाणं पिणं, तिथली साफसफाईची व्यवस्था, त्याच्यानंतर खाणं पिणं जर लागतं तर ते भाजीपाल्याचं उत्पादन सुद्धा तिथे आश्रमामध्येच केलं जातं. आणि नंतर मग जे आश्रमासाठी वापरून इतर आहे तर ते म्हणजे बाहेर दिलं जात असे. आणि याच्यावरच ते आपल्या पायावर उभे आहेत. आश्रमातर्फे बाह्य जगाशी संबंध जोडण्यासाठी व त्यांना येथील कामाची माहिती देण्यासाठी मैत्री हे मासिक चालवले जाते. मैत्री या मासिकातर्फे आश्रमामध्ये काय काय चालतं आणि बाह्य जगामध्ये म्हणजे हे लोकांना कळावं त्याच्यासाठी त्यांनी मैत्री हे मासिक सुरू केलं. 1964 मध्ये सुरू झालेले हे मैत्री हे मासिक आजही सुरू आहे. देशात व परदेशातही मैत्रीचे नियमित वाचक आहेत. यासोबत विनोबाजींचे सर्वोदय व इतर पुस्तकेही विक्रीस ठेवलेली आहेत. त्यांच्या विक्रीतून आश्रमाचा खर्च चालवला जातो. कुठल्याही सरकारी किंवा विदेशी मदतीशिवाय आश्रमाचे आर्थिक कार्य चालते. म्हणजे बघा, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं जो काही त्यांचा नेम आहे तर तो तिथेच त्यांचं प्रकाशन आहे तर ते विक्रीला ठेवून आणि भाजीपाला किंवा इतरही काही गोष्टींतर्फे ते तिथेच त्यांचं आर्थिक कार्य करतात. इतरांकडून मदत घेत नाही, गव्हर्नमेंट कडनं वगैरे. महात्मा गांधीजींच्या आश्रमामध्ये विनोबा भावे आले, म्हणजे त्याच्याशी संबंध तो आपण बघूया. महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांचा आचार्य विनोबा भावेंवर खूप प्रभाव पडला. महात्मा गांधींच्या आश्रमातील सर्व कार्यक्रमांची त्यांना आवड निर्माण केली. कार्यक्रमांनी त्यांची आवड निर्माण केली. या कामांमध्ये वाचन, सामाजिक अवचेतन आणि इतर अभ्यास नेहमीच केले गेले. त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली खादीच्या कपड्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली, जी नंतर स्वदेशी चळवळीसाठी खूप महत्वाची ठरली. यासोबतच त्यांनी स्वतंत्र मुलांना शिकवून सर्वसाधारणपणे स्वच्छता व स्वच्छता राखण्याचे महत्व जनजागृती करत राहिले.
आता हे ऍक्च्युली निसर्गोपचाराशी संबंधित नाहीये, तुम्ही लक्षात घ्या, पण त्या व्यक्तीशी संबंधित निश्चित आहेत आणि त्यांच्या विचारांचा पगडा कसा आहे हा आपण बघणार आहोत. महात्मा गांधींच्या आदेशानुसार विनोबा भावे 8 एप्रिल 1921 रोजी महाराष्ट्रातील वर्धा या गावी रवाना झाले. महात्मा गांधी वर्ध्यामध्ये एक आश्रम चालवत असत आणि त्यांनी त्यांचे काम विनोबा भावे यांच्याकडे सोपविले. 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. वेदांत वेदांताचे महत्व आणि उपयोगिता याविषयी त्यांनी या मासिकात निबंध लिहिणे सुरू ठेवले. त्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणून हे मासिक नंतर साप्ताहिक प्रकाशन म्हणून पुन्हा सुरू करण्यात आले. जनजागृती करण्यासाठी हे प्रकाशन महत्वपूर्ण ठरले. हे प्रकाशन सलग 3 वर्षे चालू राहिले. महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांची परिश्रम आणि कार्यशीलता पाहून 1925 मध्ये केरळ येथील वायकोम या छोट्याशा गावात त्यांना पाठवलं. हरिजनांना मंदिरामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांच्यावर हे निर्बंध हटवून समाजामध्ये समानतेची भावना रुजवण्याचं काम सोपविलं. म्हणजे हरिजनांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना केरळमध्ये पाठवलं. विनोबा भावे यांना आता याच्यावरून विनोबा भावे यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. देशावर त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं. एकीकडे महात्मा गांधी लोकांना शिक्षित करत होते आणि दुसरीकडे देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. महात्मा गांधीजींच्या दोन्ही कार्यामध्ये विनोबा भावे यांनी समान भूमिका केली. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते आणि म्हणजे स्वतःबद्दलचं काही बोलण्याचं सुद्धा काही स्वातंत्र्य नव्हतं. ब्रिटिश सरकारवर टीका करणे बेकायदेशीर होते. आपलं मत मांडण्याचं आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य तेव्हा नव्हतं. या भयंकर काळामध्ये कुणाला तरी स्वातंत्र्याची मागणी करावी लागली. महात्मा गांधी अहिंसकपणे या दिशेने वाटचाल करत होते. 1920 ते 30 या काळामध्ये आचार्य म्हणजे विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली. या अटकेबद्दल किंवा ब्रिटिश राजवटीबद्दल ते बेफिकीर होते. 1940 मध्ये त्यांना 5 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. ब्रिटिश सरकार विरुद्ध अहिंसक चळवळ हे या तुरुंगाचं खरं कारण होतं. पण तुरुंगातही त्यांनी हार मानली नाही आणि वाचन लेखन सुरूच ठेवलं. कारागृहाचा उपयोग त्यांनी अभ्यास आणि लेखनासाठी केला. तुरुंगात असताना त्यांनी ईशावास्य वृत्ती आणि स्थिप्रज्ञा दर्शन ही 2 पुस्तके लिहिली. विल्लोरी येथे तुरुंगात असताना त्यांनी 4 दक्षिण भारतीय भाषा शिकल्या. लोकनागरी नावाची लिपी लिहिली. तुरुंगात असताना त्यांनी भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर करण्यास सुरुवात केली आणि मालिकेतील सर्व भाषांतरे इतर कैद्यांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. हे रूपांतर नंतर टॉक्स ऑन द गीता या शीर्षकाखाली प्रकाशित झाले आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांचे भाषांतर करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांचा निश्चय अधिक दृढ झाला. जीवनाच्या उत्तरार्धात ते सविनय कायदेभंग चळवळीमधील प्रमुख व्यक्तिमत्व होते. इतकं कर्तृत्व गाजवूनही त्यांची सर्वसामान्यांमध्ये फारशी ओळख नव्हती. म्हणजे तुम्ही बघा, महात्मा गांधीजींनी त्यांना पहिला सत्याग्रही म्हणून निवडला आणि दुसरा जवाहरलाल नेहरूंना. पण लोकांना जवाहरलाल नेहरूंची जास्त माहिती आहे, आपल्याला सुद्धा त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाहीये. सर्वसामान्यांमध्ये फारशी ओळख नव्हती. 1940 पासून महात्मा गांधीजींनी त्यांना नवीन अहिंसक चळवळीत सहभागी म्हणून निवडले. तेव्हा लोकांमध्ये त्यांची ओळख निर्माण होऊ लागली. आता विनोबा भावे यांचं सामाजिक आणि धार्मिक कार्य. आचार्यांना लहानपणीच जीवनातील धर्माचे महत्व समजले, ते त्यांच्या आईच्या बोलण्यावरून. महात्मा गांधीजींचे सान्निध्य कालांतराने त्यांच्यात सामाजिक भान जागृत करत राहिले. विनोबांचा धार्मिक दृष्टिकोन व्यापक होता. त्यामध्ये विविध धर्मातील विचारांचा समावेश होता. ओम तत्सत ही त्यांची युक्ती बहुधार्मिक विचारांमध्ये मिश्रण समजून घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. या युक्तीमध्ये सर्व धर्माप्रती एकच पाया आणि सद्भावना आहे. जय जगत ही त्यांची घोषणा होती. आता ही लक्षात ठेवा, जय जगत. त्यांनी ही रणनीती वापरल्यास त्यांचे विचार समजणे सोपे होईल. या घोषणेमध्ये ते कोणत्याही एका प्रांताचा किंवा राष्ट्राचा जय जयकार करत नाहीत,
तर संपूर्ण जगाचा जय जयकार करत आहेत, ज्यात अनेक धर्मांचे निवासस्थान आहे. एकाच धर्माचं नाही, जय जगत. एक सामान्य भारतीय कसा जगतो हे पाहिल्यावरती त्यांना जाणवलं की आपले जीवन अधिक चांगले होऊ शकते. असे असूनही धार्मिक संरचनेच्या बांधकामामध्ये असंख्य समस्या होत्या, ज्यासाठी ते उपाय शोधत राहिले. कोणतेही कार्य कठोर परिश्रमाने यशस्वी करता येते. आचार्यही त्यांच्या काळात यशस्वी झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्वोदय आंदोलनची स्थापना झाली. सर्वोदय आंदोलन. चळवळीचे मुख्य उद्दिष्ट समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या लोकांना पुढे नेणे हे होते. गरीब आणि श्रीमंत असा भेद नसावा आणि भविष्यामध्ये जातीभेद नसावा. किंबहुना ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी प्रत्येकासाठी किमान एक पाट असणे अत्यंत आवश्यक होते. त्यानंतर त्यांनी एक नवीन आणि अत्यंत महत्वाच्या चळवळीची पायाभरणी केली. आचार्य विनोबा भावे यांचे हृदय किती कोमल आणि त्यागाने भरलेले होते हे या चळवळीने दाखवून दिले. विनोबा भावे यांची भूदान चळवळ. आता हे ना, ही माहिती आहे, पण तुम्हाला ही ही इथे विस्ताराने असली ना तरी तुम्ही शॉर्ट मध्ये ती करायची. विनोबा भावे यांची भूदान चळवळ 18 एप्रिल 1951 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु समाजात अजूनही अनेक बेड्या आहेत ज्या लवकरात लवकर तोडणे आवश्यक आहे. या साऱ्यांनी अनेक जीवन गुलाम केले. प्रत्येक प्रकारे इंग्रजांनी भारताला कमकुवत केले होते. बरेच लोक इतके गरीब आहेत की ज्यांना जगणे परवडत नाही. त्याच्या 80 हरिजन कुटुंबांना भेटून त्यांनी त्यांच्या कथा ऐकल्या, तेव्हा त्यांची भीषणता त्यांना जाणवली. आचार्य विनोबा भावे यांना या चळवळीच्या माध्यमातून गरिबांना मदत करायची होती. ज्यांना राहायला जागा नाही त्यांनी प्रथम आपली जमीन दान केली आणि नंतर संपूर्ण भारत प्रवास केला. लोकांना त्यांच्या जमिनीचा 1/6 गरीब कुटुंबांना दान करण्यास सांगितले. 1/6 म्हणजे किती कमी, पण तेवढं लोकांकडे काहीच नव्हतं आणि श्रीमंत अतिश्रीमंत होती. तर त्यांनी सांगितलं की निदान एवढा तरी तुम्ही दान करा की प्रत्येकाला जमीन असली पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांच्या त्याग आणि समर्पणाने प्रभावित होऊन अनेक लोक चळवळीत सामील झाले. या चळवळीत त्यांनी 13 वर्षे घालवली आणि त्या काळात 6 आश्रम स्थापन करण्यात त्यांना यश आल्याचे आचार्य यांनी नमूद केले. आचार्य यांचे ब्रह्मविद्या मंदिर. आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमासह अनेक आश्रम स्थापन केले. महिलांसाठी असलेल्या या आश्रमामध्ये त्या स्वतःचे आयुष्य चालवत होत्या. त्यांच्या अन्नासाठी या आश्रमातील रहिवासी शेतात एकत्र काम करायचे. शेती करताना ते महात्मा गांधींच्या अन्न उत्पादनाच्या नियमांकडे लक्ष देत असत, जे सामाजिक न्याय आणि स्थिरतेबद्दल बोलत होते. आचार्य विनोबा आणि महात्मा गांधींसारख्या या आश्रमातील रहिवाशांची श्रीमद भगवत गीतेवर दृढ श्रद्धा होती. सकाळी रहिवासी तयार होऊन उपनिषदांचे आणि प्रार्थना करत असत. दिवसाच्या मध्यभागी विष्णू सहस्त्रनाम आणि संध्याकाळी भगवत गीतेचे पठण करण्यात आले. म्हणजे त्यांची दिनचर्या काय होती ब्रह्म मंदिरातली, ती थोडक्यात आहे. त्यावेळी त्यात 25 महिला होत्या आणि नंतर काही पुरुषांनाही तिथे काम करण्याची परवानगी देण्यात आली. 1959 मध्ये जेव्हा या आश्रमाची स्थापना झाली तेव्हा त्यात काही अडचणी आल्या. त्याची स्थापना महाराष्ट्रातील पुनर जिल्ह्यात झाली. या आश्रमातील रहिवासी आचार्य आणि महात्मा गांधी यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत होते. आता विनोबा भावे यांनी साहित्य कार्य म्हणजे काय साहित्य त्यांनी निर्माण केलं ते. आचार्य विनोबा यांनी एका क्षणी महाविद्यालय सोडले असले तरी त्यांना शिकण्याची सतत इच्छा होती. त्यांच्या ज्ञानाचा परिणाम म्हणून ते अनेक मौल्यवान पुस्तके लिहू शकले. वाचन हा सामान्य लोकांना ज्ञान मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. त्यांनी अनुवादक म्हणूनही ट्रान्सलेटर म्हणून पण काम केलं. संस्कृत दीर्घकाळ सामान्य लोकांच्या हातात राहील याची काळजी घेतली. त्याशिवाय मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू आणि इतर भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आपण मगाशी बघितलं की त्यांनी दक्षिणेतल्याही काही भाषा शिकून घेतल्या. ते बडोद्यातले होते, त्यामुळे गुजराती त्यांना येत होती, हिंदी, त्यांनी बऱ्याच भाषा ते शिकलेले होते.
ते एका अर्थाने समाज सुधारक होते. कन्नड लिपी आचार्यांसाठी विशेष आकर्षक होती. आचार्यांच्या मते कन्नड लिपी ही जगातील सर्व लिपींची राणी आहे. आपल्या हयातीत त्यांनी असंख्य कलाकृती निर्माण केल्या. श्रीमद भागवत, आदि शंकराचार्य, बायबल आणि कुराण यासह इतरांनी या ग्रंथांमध्ये मानवी जीवनाशी संबंधित धार्मिक पुस्तकांच्या मूल्यांविषयी त्यांचे दृष्टिकोन मांडले. या कामांबरोबरच त्यांनी अनेक मराठी संतांची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. श्रीमद भगवद्गीतेचा मराठी अनुवाद त्यांनी केला. आचार्यांवर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता. भारताच्या झारखंड राज्यामध्ये त्यांच्या नावावरती एक विद्यापीठ सुद्धा आहे. त्यांचं निधन विद्या मंदिर हे आचार्य विनोबा भावे यांचे शेवटचे दिवस त्यांनी तिथे राहिले होते. त्यांनी जैन धर्मानुसार शेवटच्या क्षणी समाधी मारण संथारा याचा मार्ग निवडला आणि अन्न आणि औषध त्यांनी या सर्वांचा त्याग केला. म्हणजे अन्नाचा त्याग केला आणि मग आपण थोडी आपली प्रकृती क्षीण होते तर त्यावेळेला त्यांनी औषधं पण घेतली नाही. सर्वाचाच त्यांनी त्याग केला आणि 15 नोव्हेंबर 1982 रोजी त्यांचं निधन झालं. भारताच्या तत्कालीन मंत्री श्रीमती इंदिरा गांधी, सोव्हिएत नेते लिओनिड त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मॉस्कोला जाणार होत्या. परंतु आचार्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांनी आपला प्रवास रद्द केला आणि त्याच्याऐवजी आचार्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांनी हजेरी लावली. आता हे इथे विनोबा भावेंचं कार्य आपलं इथे संपतं. सर शेअरिंग स्टॉप करता का? पाठवू शकतो. मला करता येत नाहीये. आम्ही माझ्या मुलांकडनं पतीकडनं हरकत ते नाही. PDF हरकत नाही, हरकत नाही. का माहितीये का, म्हणजे आपल्याला इतरांना सुद्धा ती माहिती देता येईल. ठीक आहे. ठीक आहे, मग आपण थांबूया का इथे? येत नाही काय? PDF करणं मला येत नाही. PDF करायला येत नाही मला. मोबाईलचे बरेच फंक्शन माहिती नाहीये. बरं बरं बरं, ठीक आहे. तुमचा नंबर मला सांगता का? हो, 9730 9730 140269. ठीक आहे. मी गाडीत आहे त्यामुळे माझा आवाज ब्रेक होत असावा. हा ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल, आपण थांबूया. आपण आता पुढच्या वेळेला दुसऱ्या महात्मा गांधी आणि इतर जणांची